नमस्कार विद्यार्थी मित्र हो. या अगोदरच्या तासात आपण शाल पाठाच्या सुरुवातीचा भाग अभ्यासला होता. आज आपण त्या पुढचा पाठाचा भाग अभ्यासणार आहोत. शाल हा राग जाधव यांचा पाठ आपल्याला या ठिकाणी लक्षात येतोय. राग जाधव यांच्या लेखणीतून साकार झालेला हा पाठ. आपण सुरुवातीला राग जाधव यांचा परिचय घेतला आणि अगोदरचा जो भाग आहे पेज नंबर 7 वर तो आपण या अगोदर अभ्यासला होता. आता आपण त्याच्या पुढचा भाग या ठिकाणी अभ्यासूया. बघा, मराठी विषयाचा अभ्यास करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची की ती अशी की याचा अभ्यास करताना आपल्याला या भागावर आपल्याला जे पॅसेज येतात त्या पॅसेजचा व्यवस्थित आकलन करून त्यावरील प्रश्नांची उत्तरं द्यायची. आणि या पॅसेजच्या आकलनातून जी उत्तरं द्यायची ती उत्तरं देत असताना आपल्याला मोजक्या शब्दात, एका शब्दात, कधी-कधी त्यातून कोणता एक शब्द निघतो, सामासिक शब्द, अशा स्वरूपात याची उत्तरं द्यायची असतात. त्यासाठी आपल्याला हा पॅसेज व्यवस्थित वाचन करता आला पाहिजे. वाचन करून व्यवस्थित त्यावरील महत्त्वाचा भाग आपल्याला लक्षात घेता आला पाहिजे. आता आपण कालच्या तासामध्ये पेज नंबर 7 पर्यंतचा भाग आपण अभ्यासला होता. आता आपण दुसऱ्या पेजवरचा भाग आज अभ्यासू. लेखक राग जाधव हे त्यांच्या सवयीनुसार पुढच्या याच्यामध्ये या शालीबद्दलचे अनुभव सांगतात. तर त्या काय सांगतात पुढं आपण बघूयात. याच सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे. बघा, लेखक राग जाधव यांच्याबद्दलची गोष्ट तुम्हाला मी या अगोदर पण सांगितली होती, आता पण सांगतोय. बघा, हे जेव्हा लेखक झाले तत्कालीन परिस्थितीत खूप मोठ्या प्रमाणात यांच्यावर चर्चा झाली की टीनचं घर, पत्र्याचं घर, 8x10च्या खोली आणि अशा स्वरूपाचा व्यक्ती अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतोय आणि त्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात यांच्यावर टीका, चर्चा त्या काळात झाली. आणि लेखकाचा एक नित्यक्रम असा होता की ते शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर रोज संध्याकाळी जात असत. आता बघा, या ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर रोज संध्याकाळी लेखक जात असत. आता ही त्यांचा नित्यक्रम. संध्याकाळी त्या ठिकाणी गेल्यावर तेथील कट्ट्यावर बसणे लेखकाला खूप आवडत असेल. बघा, त्या ठिकाणी जो कट्टा आहे त्या कट्ट्यावर बसणे यांना खूप आवडत होते आणि ते दर याच्यात रोज त्या ठिकाणी जायचे. एक दिवस काय घडले की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे लेखकाने, ते म्हणते, मी पाहिले, असं लेखकाने पाहिले. बघा, कडक थंडीचा दिवस, कुडकुडणारा एक म्हातारा आणि तो पण अशक्त, सततची भिक्षा मागणे हा त्याचं काम. आणि अशा याच्यामध्ये हा भिक्षेकरी थंडीनं कुडकुडत होता. थंडीनं कुडकुडणे म्हणजे आपलं अंग पूर्णपणे थंडीनं थरथर उरणे आणि चिरगुटे, फाटलेले कपडे टाकून व पांघरून तो त्या ठिकाणी, अंगावर पण काही घेतले होते, खाली पण टाकले होते, अशा स्वरूपाचे कपडे त्या ठिकाणी टाकून तो बसला होता आणि हे लेखकाने पाहिलं. आता लेखकाला दया, त्या संदर्भातलं त्याचं आपलेपण हे नेहमीच लेखकाच्या लेखणीतून आपल्याला पाठ अभ्यासत असताना लक्षात येते की लेखकाला कोणीही जरी दिसलं तर लेखक त्यांच्याविषयी आपल्याला सातत्यानं आस्था दाखवताना दिसत आहे. तर या ठिकाणी या पॅसेजमध्ये पण त्यांनी तसंच केलं. एका भिक्षेकरूला त्यांनी पाहिलं. आता दुसऱ्या दिवशी मग त्याला पाहिल्यावर लेखकाच्या मनात आलं की दुसऱ्या दिवशी त्यांनी 2 शाली घेऊन ओंकारेश्वराच्या कट्ट्यावर आले. हे महादेवाचं एक मंदिर त्या ठिकाणी आहे. त्याच्या कट्ट्यावर दुसऱ्या दिवशी 2 शाली घेऊन आले. किती शाली घेऊन? 2 शाली घेऊन. आणि तो म्हातारा होताच. आता तो भिक्षेकरी म्हातारा त्याच ठिकाणी होता. त्याला दोन्ही शाली लेखकाने दिल्या.
आता बघा, ज्यांच्याकडे ज्या शाली होत्या त्या लेखकाने त्याला दोन्ही दिल्या. त्याने थरथरत्या हाताने मला नमस्कार केला. थरथरत्या हाताने. त्याचे हात थरथर कापत होते आणि या थरथर कापणाऱ्या हाताने त्या भिक्षेकरीने लेखकाला नमस्कार केला. पुढे 4-5 दिवस मला काही कामानिमित्त किंवा कामामुळे संध्याकाळी ओंकारेश्वराला जाण्यास उसंत लाभली नाही. उसंत न लाभणे, सवड न मिळणे, वेळ न मिळणे. आता हे उसंत लाभली नाही हा वाक्यप्रचार आहे. आपल्याला वाक्यप्रचार लिहा किंवा जोड्या लावा, वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा, अशा स्वरूपाच्यासाठी हा प्रश्न येत असतो. उसंत लाभली नाही म्हणजे वेळ मिळाला नाही, फुरसत मिळाली नाही. आता या स्वरूपाचे पुढे 4-5 दिवस लेखक सातत्यानं कामात असल्यामुळं त्यांचा जो नित्यक्रम आहे रोज ओंकारेश्वरला जाण्याचा, तो त्या दिवशी टळला. 4-5 दिवस त्यांना त्याची सवड मिळाली नव्हती, उसंत मिळाली नव्हती. त्यानंतर मी नेहमीप्रमाणे ये-जा करत राहिलो. 4-5 दिवसाच्या गॅपनंतर लेखक पुन्हा डेली रूटीनमध्ये ये-जा करायला लागले. मग एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण आली आणि लेखकाला त्या ठिकाणी शाली दिलेल्या त्या भिक्षेकरीची, भिक्षेकरी म्हणजे मंदिराच्या बाजूला भिक्षा मागणारा व्यक्ती, त्याला भिक्षेकरी म्हटलेलं आहे. आणि या भिक्षेकरी वृद्ध म्हणजे तो वयानं म्हातारा होता. त्याची आठवण होणे, त्याचे त्या संदर्भात पुन्हा लक्ष येणं, पुन्हा आठवण येणं आणि तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच. आणि लेखकाने पाहिलं, की ज्या ठिकाणी चिंध्या चिरगुटे टाकून बसलेला असायचा, त्या ठिकाणी हा नाहीच आहे मुळे. मग याला पाहिल्यावर लेखकाच्या लक्षात आलंय, की हा या ठिकाणी नाही. तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो व पुलावरून चालू लागलो. मग लेखकाला लक्षात आलं, की हा या ठिकाणी नाहीये, तर तेथील पुलावर चक्कर मारण्यासाठी ते लेखक उठले आणि पुलावरून चालू लागले. आता पुलावरून ते पुढे चालू लागल्यावर पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षेकरी म्हातारी दिसला आणि त्या ठिकाणी हा भिक्षा मागणारा हा वृद्ध व्यक्ती, म्हातारा व्यक्ती लेखकाला दिसला. मी लगबगीनं त्याच्याकडे गेलो. लगबगीनं म्हणजे लगेच घाईघाईत त्याच्याकडे लेखक गेले. पाहतो तो काय, तीच चिरगुटे अंगाखाली व अंगावर, तेच कुडकुडणे, तेच दीनवाणे दिने. दीनवाणे, दीन मीन्स गरीब, दुबळा आणि त्यासारखं त्याचं जीवन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तेच कुडकुडणं, ज्या पद्धतीनं ते सुरुवातीला कुडकुडत होता तसंच, आणि तेच अंगावर फाटलेल्या चिंध्या, चिरगुट्या अंगाखाली, अंगावर, त्या पद्धतीनं. आता लेखकाला राहवलं नाही. लेखक पुढं काय म्हणतात बघा. मी म्हटले, "बाबा, तुम्ही मला ओळखले?" त्या भिक्षेकरांनी नकारार्थी मान हलवली. मग मीच म्हटले, "बाबा, 5-6 दिवसापूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या. आठवते?" यावर म्हातारा खुलला व पुन्हा हात जोडून म्हणाला, "हे भल्या माणसा, तू लय मोठा. मासनी शाली दिल्या. पण बाबा, म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट. मी शाली इकल्या व 2-3 दिवस पोटभर जेवून घेतलं बाबा. आमचं हे असलं बिकटजीनं. तुझं लय उपकार आहेत बाबा." शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब. भुकेल्यास अन्न द्यावे, तहानलेल्यास पाणी द्यावे आणि हेही जमले नाही तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात. बघा, लेखक जेव्हा या भिक्षेकरीची संवाद साधायला लागले त्या ठिकाणी बघा तो काय म्हणतोय, की "बाबा, 5-6 दिवसापूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, आठवते का?" तर यावर म्हातारा उत्तर देतोय, की "हो, तू खूप चांगला माणूस आहे, तू खूप भला माणूस आहे, तू खूप मोठा माणूस आहे, तू मला शाली दिल्या, तर ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहे." असं ते लेखकाचं वर्णन त्या ठिकाणी करायला लागले. पण भिकारी म्हणतोय किंवा ते भिक्षेकरी म्हणतोय, की "आम्हा भिकाऱ्याला या शाली कशा शोभतील रे बाबा? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लय वाईट." पोटाची आग म्हणजे भूक लागणे, पोटात काही अन्न नसणे आणि थंडीची ऊब आपल्याला शाल देऊ शकते. थंडीपासून बचाव करण्यासाठी ऊब देऊ शकते. परंतु पोटातच जर काही नसेल आणि पोटाची ऊब जर माणसाला, भूक जर माणसाला मिटवायची असेल, तर या उभेपेक्षा भूक कधीही वरचढ आहे. आणि भिक्षेकऱ्यांनी तेच केलं, की मी शाली इकल्या. इकल्या मीन्स विकून टाकल्या.
विकणे किंवा विकून टाकणे आणि पैसे त्या मोबदल्यात पैसे घेणे आणि विकून जे पैसे आले त्या पैशामध्ये 2-3 दिवस पोटभर जेवून घेतलं बाबा आणि जे पैसे येतील विकून त्याच्यामध्ये 2-3 दिवस फुल पोटभर जेवण केलं. अशा स्वरूपाचा विचार त्यांनी केला. आमचं हे असलं बिकट जिणं म्हणजे जीवन. त्यांचं जगणं, जीवन जगणे. तुझे लय उपकार आहेत बाबा आणि तो भिक्षेकरी लेखकाला म्हणतोय, की तुझं खूप उपकार आहे. शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब या ठिकाणी अन्न किंवा पोटाची आग ज्या ठिकाणी जिंकलेली आहे आणि या शोभा किंवा शालेतून मिळणारी ऊब या ठिकाणी हरलेली आहे. कारण पुढे लेखक म्हणतात, की भुकेलास अन्न द्यावे, तहानलेल्यास पाणी द्यावे आणि हेही जमले नाही तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली द्याव्यात. अशा स्वरूपाचं वर्णन शेवटच्या पॅसेजमध्ये लेखकाने या ठिकाणी केलेलं आहे. हा पाठ छात्र प्रबोधन हे दिवाळी विशेषांकात 2012ला प्रकाशित झालेला आपल्याला बघायला मिळतोय. अशा स्वरूपाचा हा पाठ या ठिकाणी आपल्या लक्षात येतोय. आता तुम्हाला लक्षात येईल या पाठात असणारे कठीण शब्द. आपण लेखक परिचय घेतला होता. गौरव मीन्स सन्मान, अहोरात्र, रात्रंदिवस, श्रीफळ, नारळ, शालीन सात्विक वृत्तीचा, सालस, क्षीण कमजोर, तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर वीक, बिनविरोध विरोध न होता, तत्कालीन त्या काळातील, वर्षाव बरसात वृष्टी, गाठोडे बोचके, निकटवर्तीय जवळचा व्हेरी क्लोज, सर्वाधिकार सर्व हक्क, श्रमिक कष्टकरी, बहुधा म्हणजे बहुतेक वेळा, कट्टा पार दगडी चौथारा ज्या ठिकाणी बसण्याची जागा असते अशा स्वरूपाची चौथारा किंवा पार त्याला आपण म्हटलं जातो. अशक्त दुबळा, भिक्षेकरी भीक मागणारा या ठिकाणी आत्ता आलं होतं आपल्याला संदर्भ. भिक्षेकरी भीक मागणारा, चिरगुटे टाकून बसला होता. चिरगुटे मीन्स चिंध्या. भल्या माणसा ते म्हटलंय, भल्या मीन्स चांगल्या पद्धतीचा. दिनवाने गरीब परिस्थिती. लई खूप खूप, मोर बिकट कठीण खडतर, अभागी कमनशिबी दुर्दैवी दुर्भाग्य अशा स्वरूपाचं. शालीनता सभ्यता विनय अशा स्वरूपाचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. शालीनता हा शब्द वारंवार येतोय. सभ्यता विनय हा त्याचा अर्थ आहे. भरती या ठिकाणी याचा खूप गर्दी असा अर्थ दिलेला आहे. आणि विश्वकोश अ ते ज्ञ पर्यंतच्या महत्त्वाच्या संज्ञांचे सामान्य माणसाला मराठीत ओळख व्हावी या हेतूने महाराष्ट्र शासनातर्फे तयार केला गेलेला ज्ञानाचे भंडार असलेला ग्रंथ असा या ग्रंथाचा आपल्याला या ठिकाणी परिचय बघायला मिळतोय. असे हे कठीण शब्द निमित्ताने कारणाने असे शब्द या ठिकाणी आपल्याला या पाठातले कठीण शब्द पाहायला मिळतात. लेखक परिचय पाठ परिचय आपण या अगोदर पाहिलाच होता. अशा स्वरूपाचा या शाल पाठावर तुम्हाला मग पाठाखालील या कृती सोडवता आल्या पाहिजे. उत्तरे लिहा दिलेलं आहे. त्यानंतर पाठात आलेले विविध शालीचे उपयोग दिलेले आहे. खालील प्रसंगी लेखकाने केलेली कृती कारणे शोधून लिहा, आकृती पूर्ण करा. खालील वाक्यातील कृतीतून किंवा विचारातून कळालेले लेखकाचे गुण शोधा. खालील शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा. पुलंकित हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. आणि शालीनपासून शालीनता भाववाचक नाम तयार होते. त्याप्रमाणे ता, त्व, आळू, पणा हे प्रत्यय लावून झालेले भाववाचक नामे लिहा. अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा. की जसं हे अधोरेखित शब्द जो केलेला लेखक, तर याचं लेखकचं लिंग बदलायचं. ते होणार आहे लेखिका सुंदर लेखन करतात. आणि दुसरं, तो मुलगा गरिबांना मदत करतो. ती मुलगी गरिबांना मदत. आता इथे क्रियापदात पण बदल होईल करते, कारण की लिंग बदललं, क्रियापदात पण बदल होत आहे. अलग लक्षात. लेखिका सुंदर लेखन करतात, लेखक सुंदर लेखन करतात, ती मुलगी गरिबांना मदत करते अशा स्वरूपाचे. आणि इथं भाववाचक नाम, इथं मग
ममता, मातृत्व, दयाळू, मोठेपणा असा प्रत्येक प्रत्यय लागून एक एक आपल्याला या ठिकाणी किंवा शांतता पण शांत, शांतता, मातृत्व, दयाळू, मायाळू, खरेपणा अशा स्वरूपाचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. या सगळ्या शत्रुत्व हे प्रत्यय लागून या ठिकाणी आपल्याला भाववाचक नामं बघायला मिळतात. अशा स्वरूपाचे या सर्व कृती सोडायच्या आहे आणि या प्रत्येक कृतीबरोबरच आपल्याला आपल्या पाठात असणाऱ्या पॅसेजवरच्या कृतीपत्रिका, कृती आराखडा आपल्याला सोडता आल्या पाहिजे. या सोडायच्या आहे सगळ्या आणि या कृतीपत्रिकेच्या अनुषंगाने सर्व प्रश्न आपल्याला सोडता आले पाहिजे आणि शेवटचा प्रश्न जो स्वमताचा आहे तो प्रत्येक पॅसेजवर येतो. आता याच्यामध्ये बघा शाल आणि शालीनता याच्या पाठाच्या आधारे तुम्हाला कळालेला अर्थ स्पष्ट करायचा आहे. या पॅसेजवरून तुम्हाला हा विचारला जाऊ शकतो. कुठल्याही स्वरूपाच्या या पॅसेजमध्ये अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला जातोय. शाल आणि शालीनता याच्या पाठाच्या आधारे तुम्हाला कळालेला अर्थ स्पष्ट करा. भिक्षेकराने केलेल्या शालीचा उपयोग याविषयी तुमचं मत लिहा. आता हे स्वमत आहे, तुमचं मत आहे. भिक्षेकरांनी शालीचा उपयोग कशा पद्धतीने केला आणि त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटलं या संदर्भातलं सर्व आपल्याला या ठिकाणी डिटेलमध्ये आपलं मत व्यक्त करायचं आहे. ते आपलं मत असणार आहे. तुम्हाला काय वाटलं, तुम्ही कशा पद्धतीने त्याला व्यक्त करताय या स्वरूपाचं या ठिकाणी विवेचन आपल्याला आपल्या मतामध्ये मांडायचं आहे. की भिक्षेकरांनी घेतलेल्या शाली लेखकाला जरी वाटलं याने त्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपल्या अंगावर गुंडाळाव्या, परंतु त्याला वरच्या थंडीपेक्षा आतून लागलेली भूक ही खूप महत्त्वाची होती. म्हणून त्यानं त्या शाली विकल्या. विकल्यामुळं जे पैसे निर्माण झाले, त्यातून जे पैसे मिळाले, त्या पैशातून त्याने 2-3 वेळा छानपैकी जेवण केलं. कारण त्याच्या पोटाच्या भुकेसाठी ते त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. म्हणून त्याने त्याचा उपयोग कशा पद्धतीनं केला याविषयी त्या भिक्षेकऱ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्याने ते योग्य केलं का? त्याने त्या शाली खरंच जपून ठेवायला पाहिजे होत्या का? त्याने त्या शाली विकल्या, त्यात काय वेगळं केलं का? आणि विकलेल्या शालीतून ते जेवण केलं ते योग्य केलं का? अशा स्वरूपाच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी याविषयी तुमचं असणारं मत व्यक्त करताना लिहायचे. आता अजून एक प्रश्न दिले बघा. लेखकाच्या भावना जशा शाल या वस्तूशी निगडीत आहेत, तशा तुमच्या आवडीच्या वस्तूशी निगडीत असलेल्या भावना तुमच्या शब्दात लिहा. आता बघा लेखकाने या पूर्ण पाठामध्ये तुम्हाला शालीबद्दलचे सर्व अनुभव सांगितले. सेम या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुमच्या मनात पण आपल्या घरात असणारी एखादी वस्तू आहे, त्या वस्तूशी निगडीत तिच्या संदर्भात असणाऱ्या आपल्या आठवणी, तिची आपल्या संदर्भात आपल्या बाबतीत असणारी तिची आवड, वस्तूशी आपल्या जुळलेल्या भावना, या सर्व बाबतीत या सर्व वस्तूची आपल्याला आपल्या शब्दामध्ये वर्णन करायचं आहे. जसं की एखाद्या व्यक्तीचा पेनासंदर्भात खूप जीव जडलेला असतो किंवा पेनासंदर्भात खूप आठवणी असतात. कुणाला सायकल संदर्भात, कुणाला आपल्या घरात असणारा एखादा छोटासा पाळीव प्राणी असेल त्या प्राण्यासंदर्भात, कुणाला बसण्याच्या खुर्ची संदर्भात, कुणाला पाहण्याच्या टीव्हीच्या बाबतीत, प्रत्येक गोष्ट, कुणाला घेतलेला एखादा कपडा, एखादा ड्रेस असेल त्या संदर्भात कुठल्याही बाबतीत आपण जेव्हा विचार करतोय, हा विचार करत असताना आपला प्रत्येकाचा त्या वस्तूशी जो काही संबंध जुळलेला असतो, त्याशी निगडीत आपल्याला ज्या भावना निर्माण होतात, त्या भावना या ठिकाणी आपल्याला या तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये वर्णन करायचं आहे, लिहायचं आहे. कुठल्याही पॅसेजवर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अशा स्वरूपाचं हे स्वमत आपल्याला लिहिता आलं पाहिजे. प्रत्येक पॅसेजच्या खाली हे स्वमत विचारलं जातं. कुठल्याही स्वरूपाचं शाल आणि शालीनता असो, भिक्षेकऱ्याने शालीचा केलेला उपयोग असो किंवा लेखकाने शालीबद्दल सांगितलेले अनुभव असो, कुठल्याही बाबतीत जेव्हा तुम्हाला हे विचारलं जातंय, तर त्या अनुषंगाने तुम्हाला
या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि हे देण्यासाठी तुम्हाला लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. इथं व्यक्त होणं अत्यंत गरजेचं आहे. हा स्वमत हा व्यक्त होण्यासाठी असलेला प्रश्न आहे. बाकी प्रश्न एका वाक्यात असतात. बाकी प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला कृतीतून सादरे करायचे आहे. आता ह्या ठिकाणी 6वा प्रश्न आहे. अशा स्वरूपाचे पण प्रश्न येतात. खालील वाक्यातील कृतीतून किंवा विचारातून कळणाऱ्या लेखकाचे गुण शोधा. आता बाईला हाक मारून खिडकीतून शाल व नोट्या दिल्या. त्यात कोणता गुण आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. खरे तर खरीखुरी शालींता शालीविना शोभते आणि हळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या. या सगळ्या ह्याच्यातलं इथं दानशूर या सगळ्या ह्याच्यातले गुण आपल्याला या ठिकाणी पाहायचे. लेखकाने भूषवलेली पदं या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष या अध्यक्षपदाचे ठिकाणी दोन्ही कंप्लीट करायचे. दोन्ही बी आकृती पूर्ण करण्यासाठी इथं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपद बरोबर आणि इकडं विश्वकोश अध्यक्ष अशा स्वरूपाचे हे तुम्हाला या ठिकाणी आकृत्या पूर्ण करायच्या आहे आणि ह्या आकृत्या पूर्ण करता आल्या पाहिजे आपल्याला. हे त्या पाठाच्या अभ्यासातून त्या पाठाच्या वाचनातून आपल्याला तयार करायचे. अशा स्वरूपाचा हा अतिशय छानसा असा पाठ तुमच्या अभ्यासक्रमात आहे आणि याबद्दलच्या कुठल्याही शंका कुठलंही काही असेल तर तुम्ही कधीही विचारू शकतात. आतापर्यंत तुम्ही SCA या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा आणि आतापर्यंत तुम्ही अजून हे SCA ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलेलं नसेल तर ते डाउनलोड करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.